नमस्कार. मी सुनील नाईक. भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण कालच यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती आणि या यूट्यूब चॅनलवर आपण पहिली कविता अपलोड केली आहे. त्या कवितेचं शीर्षक होतं वेळेचा विश्वासघात. चला तर आज आपण नवीन कवितेकडे वळू. आजच्या या कवितेचं शीर्षक आहे हृदयस्पर्शी प्रवास. एखाद्या महिलेचा पती अगदी लहान मुलं असतानाच एक्सपायर झाल्यानंतर त्या महिलेला ज्या काही अडचणी येतात समाजामध्ये, त्या अडचणी कशा फेस कराव्या लागतात, काय करावं लागतं, तिची परिस्थिती कशी असते, ही परिस्थिती सांगणारी वास्तव कविता आज आपण पाहणार आहोत. चला तर फार वेळ न वाया घालवता या कवितेला सुरुवात करू. पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि कविता आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका, जेणेकरून मला मोटिवेशनल मिळेल आणि या मोटिवेशनमुळं मी नवीन नवीन कविता तुमच्यासमोर सादर करण्यास प्रेरित राहील. चला तर पाहूया. हृदयस्पर्शी प्रवास. स्वप्नांच्या बांधून गाठी अपेक्षांचा शालू नेसून, स्वप्नांच्या बांधून गाठी अपेक्षांचा शालू नेसून, सुवासिनी आली होती नव्याने संसार सजवून. क्षणोक्षणी सुख गेले नांदत, क्षणोक्षणी सुख गेले नांदत, घरात सर्वत्र हास्य उमटले, नियतीच्या वादळाने अचानक घराचे छप्पर गिळून टाकले. गेला सोबती देवाघरी, गेला सोबती देवाघरी, नाना प्रश्न मुलांच्या मनी झोंबती, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळून चिमणी पाखरे कापरे भरती. काही दिवस आपुलकीने, काही दिवस आपुलकीने सांत्वनांचे शब्द मिळतात, हळूहळू मागे सरकत काही, आहोत पाठी सारेच म्हणतात. उरला फक्त खडतर प्रवास, उरला फक्त खडतर प्रवास, मुलांच्या कोवळ्या हातात हात, एकटीने उचलत सारा भार, अनेक संकटावर केली मात. पोटाची भूक ताण खर्चांचा, पोटाची भूक ताण खर्चांचा, मुलांचे शिक्षण होई जीवाचे रान, झेलुनी समाजातील वाईट नजरा, शुभ कार्यात मात्र शेवटाचे स्थान. पण ती मनाने नाही खचली, पण ती मनाने नाही खचली, श्रमाचे शस्त्र हाती घेतले, पडेल ते काम केले निमुटपणे, अस्तित्व आयुष्याचे जपले. ना मदत ना पडली पाया कोणाच्या, ना मदत ना पडली पाया कोणाच्या, तीच झाली आपल्या मुलांची छाया. त्यांच्या उज्ज्वल भविष्यातच, त्यांच्या उज्ज्वल भविष्यातच तिने शोधली स्वतःची माया. मुलांच्या यशातच विश्व पाहुनी, मुलांच्या यशातच विश्व पाहुनी, स्वावलंबी अन स्वाभिमानाने राहते. सलाम त्या खंबीर मातेला, लढा देऊन ती जगी शिकविते. करू मान एकल पालकांचा, करू मान एकल पालकांचा, हेळसांड नको करू सन्मान, मानाचा मुजरा करून या मातेला, सारे जण करू विनम्र अभिवादन, सारे जण करू विनम्र अभिवादन. सदर कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण का ही कविताच आहे हृदयस्पर्शी. म्हणून या कवितेचं नाव आहे हृदयस्पर्शी प्रवास. तर या कवितेला तुम्ही नक्कीच लाईक करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल. शेअर करा, जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ घेता येईल. आणि सबस्क्राईब करून घ्या. सुनील नाईक ओरिजिनल्स भावनांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला जेणेकरून नवनवीन कवितेचा आस्वाद घेता येईल. अशाच भन्नाट कविता तुमच्यासमोर मी स्वतः लिहिलेल्या सादर करणार आहे. त्यासाठी चॅनलला जोडून राहा. पुन्हा भेटू नवीन कवितेसह. धन्यवाद.